फराळ घेऊन जा. अगं ताई घरी आहे फराळ खूप. माहिती आहे घरी खूप येते, पण हा माझ्या घरचा फराळ आहे, सो घेऊन जा. मानस, आता मला सांग काय झालं एक्झॅक्टली? हा बाबा भेटले ना तुला? हो. आणि कुठे आहेत ते, कसे आहेत? हो मी सांगतो. तुमचं घर सील झाल्यापासून काका आणि विकी एका लॉज मध्ये राहतात. लॉज? जरा फायनान्शियल प्रॉब्लेम. ऐक ना. बोल ना. हा मी सकाळी म्हणालो ना की एक विचार आहे डोक्यात, तो अजून क्लिअर झाला नाहीये. क्लिअर झाला की सांगतो म्हणून. हा मग तो विचार क्लिअर झालाय. काय? ऐक ना, म्हणजे काकांची ही फेज संपेपर्यंत काका आणि विकीला आपण घरी राहायला बोलवलं तर? बरं मानस, ऑफिसला आता ना मला जरा सोडशील का ऑन द वे प्लीज? बाबा विचारताय काय? हक्कानी सांगा त्याला. तुम्हीच म्हणता ना तो तुमचा जावई नाही मुलगा आहे ते. मानस मला जरा ऑफिसला सोड ऑन द वे. ओके सर. येस सर. गेल्या एका महिन्यात रावसाहेबांची कंपनी डबघाईला आली आहे हे माहीत असताना तू आपल्या कंपनीतर्फे 5 कोटी ही एवढी मोठी रक्कम अप्रूव्ह केलीच कशी? म्हणजे कुठल्या कॅपॅसिटीने? प्रोजेक्ट पनवेलचा मॅनेजर म्हणून की रावसाहेबांचा जावई म्हणून? कुठला हॉल म्हणालीस तू? सेलिब्रेशन बँक्वेट. ते डायनामिक आर्केड ना, ते फेमस तो हॉल. सेलिब्रेशन बँक्वेट 19 तारखेला डोहाळजीवर. मी पट्टी काढू का? नाही नाही नाही, थांब थांब. सांग वैदेही काय तुझ्या आवडते, सांग वैदेही सांग वैदेही काय तुला आवडतं, सांग वैदेही सांग. गोड गोड गुपित ओठावरी, लाल लाल आहे गालावरी, नाशिकची द्राक्ष आणि नागपूरची संत्री, काश्मीरी सफरचंद छान. सांग वैदेही काय तुला आवडतं, सांग वैदेही सांग. थँक्यू सो मच. आणि हो मी पण तेच म्हणतोय, म्हणजे हे प्रकरण कोर्टात गेलं तर आपल्याला कोणालाच फायदा नाहीये आणि शेवटी आपल्याला आपले पैसे पण हवेत ना. ठीक आहे. थँक्यू सो मच. इनफ मानस, आम्ही इथे पाहुणे म्हणून आलोय आणि शाल्मली माझी बायको आहे. सो माइंड युअर टंग. शीतल सर. वैदेही, दरवाजा का उघडा आहे? वैदेही. May I come in? या. मानस, आपल्या ऑफिसचे वर्किंग आवर्स माहिती आहेत ना तुला? ही वेळ आहे ऑफिस मध्ये येण्याची? नाही शीतल सर. येस शीतल सर. बरोबर बोलतो ना मी? शाल्मली मॅम. तुझ्या बाबांची कंपनी सध्या क्रायसिस मध्ये, तुला माहिती? हो माहिती आहे मला. मग त्यांचे सध्याचे शत्रू कोण आहेत हे माहिती आहे? हे दाखव तुझ्या बाबांचे शत्रू. तुझ्या बाबांची कंपनी सध्या क्रायसिस मध्ये हे तुला माहिती? हो माहिती आहे मला. मग त्यांचे सध्याचे शत्रू कोण आहेत
हे माहितीये का? मी दाखवते तुझ्या बाबांचं शत्रू. काय कसलं उत्तर? हेच की तुझे असे कोणी मित्र आहेत का जे म्हणजे ज्यांना तू भेटतोस पण मला सांगत नाही. नाही, माझे असे कोणतेही मित्र नाही आहेत ज्यांना मी भेटतो आणि ते मी तुला सांगत नाही. बोला आता काय प्लॅन, कधी भेटायचंय? संध्याकाळी हे मूवीला जाऊया, मजा येईल. तान्या यार ते संध्याकाळचं आहे, मी दिवसभर काय करू? आठवण काढ माझी, वाट बघ. हे बघ तुझी आठवण तर नेहमीच येत असते, सतत येत असते. आणि वाट बघायचं म्हणालीस तर एक कविता सुचली. नको नको, नाही नाही नको. अरे थांब ना, ऐक ना, हे बघ मस्त आहे. म्हणजे ऐक ना समीर, नको कविता कशाला? समीर कविता वगैरे काही नको. क्या बात आहे, मला इकडे कविता सुचली आणि इकडे कवी दिसला, तो बघ मानस. अरे ए बोलतोय कोणाशी तरी. हा बोलतोय तो. काय कोणाशी बोलतोय? काय कलिग आहे तुमचं? नाही कलिग वगैरे काही नाही, नवीन दिसतंय. सोड ना, बोलू दे त्यांना. चल चल. 1 मिनिट. म्हणजे मानसचे आपल्या व्यतिरिक्त मित्र आहेत? कुछ तो गडबड है तान्या. बास हा? मित्र मित्र काय, तू स्पायगिरी करू नकोस हा. चल निघ, चल निघ तू. निघ. अरे जा ना, जा समीर. जातो ना. तू काही जाणार नाही, मी जाते. बाय. खोटं बोलतोय माझ्याशी पुन्हा एकदा. आय नो आय अग्रीड, पण तो खोटं का बोलतोय, दॅट इज द पॉइंट. आणि आपल्याला ते फाइंड आउट केलं पाहिजे ना. कधी कधी कसं असतं माहितीये का, काही गोष्टी ना ह्या मनात आल्या तर करून टाकायच्या असतात. मग परिणाम बघितल्यानंतर विचार करायचा की आपण चुकीचं केलं का बरोबर केलं. मला फिरायला जायला कुठे आवडतं? एक सांगायचं. हा, पुण्याच्या सायन्स पार्क. पुण्याच्या सायन्स पार्कला. ओके, इंटरेस्टिंग. राणीच्या बागात. राणीच्या बागेत. नाईस. कोण असतं ग राणीच्या बागेत? सगळे ॲनिमल्स असतात. राणी असते का? वा वा मित्रा, वा काय टाकलंय ना यांनी. राणी ती मुलगी भेटली आणि तन्मय बदलला. तर ती लग्न करून घरात आल्यावर काय होईल? नाही, तन्मय बदलता कामा. तुम्ही शाळेत येणार आहात ना आज? म्हणजे येणार असाल तर आपल्याला भेटता येईल. बरं, मी आज शाळेत जाऊ शकते का? तुला जायचं असेल तर जा की बाळा. नाही म्हणू, आज तू शाळेत जाऊ नकोस. अहो, शाळेत जाऊ नको का म्हणालात तुम्ही? मी असं का म्हणालो ते लवकरच कळेल तुला. बाबा जोपर्यंत आपल्या लग्नाला मनापासून होकार देत नाहीत तोपर्यंत मी लग्न नाही करू शकणार.